घोडे बाजार वगैरे काही नाही। भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि एनसीपीचे सर्व उमेदवार आमदार एकत्र आहेत आणि 100% आमचे सारेचे सारे जण निवडून येतील। गेल्या वेळी निवडणूक झाली होती त्यावेळी राजकीय भूकंप झाला होता, उद्या अशी काही शक्यता होऊ शकते? राजकीय भूकंप जर झाला तर तो आम्हीच करणार आहे, त्यांच्याकडून होऊ शकत नाही। म्हणजे तसे हालचाली चालू आहेत। उद्या जरांगे पाटील जालना दौऱ्यावर। आम्ही अनेक वेळेस सांगितलंय की मराठा आरक्षणाचा विषय हा कोण्या राजकारणाचा विषय होऊ नये। सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून या निर्णयाचा मार्ग शोधला पाहिजे, या मताचे आम्ही सुरुवातीपासून आहे। भारतीय जनता पक्षाचं राज्यात सरकार असताना आरक्षण दिलं गेलं होतं, ते आरक्षण चॅलेंज झालं। सुप्रीम कोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळाली, हायकोर्टामध्ये त्याला स्थगिती मिळू दिली नाही। पुढच्या काळामध्ये सत्तांतर झालं आणि सुप्रीम कोर्टात चॅलेंज झाल्याच्या नंतर जे कोणी त्या काळात सत्तेत होते त्यांनी त्यासाठी लागणारी वकिलाची फौज किंवा अन्य सप्लिमेंटरी माहिती द्यायला पाहिजे होती, दिल्यामुळं ते आरक्षण रद्द झालं, पुन्हा सत्तांतर झालं आणि आता एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजितदादा या तिघं मिळून जे सरकार चालवतात या सरकारने 10% आरक्षण आता दिलेलं आहे। या उपरही समाजाचं समाधान जर झालं नसेल तर काय मार्ग निघू शकतो, यासाठी काल सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। मला असं वाटतं जेव्हा कधी जटिल प्रश्न निर्माण होतात तेव्हा सगळ्यांनी एकत्र येऊन त्या प्रश्नाची सोडवणूक केली पाहिजे, यासाठी जी कालची बैठक होती त्या बैठकीमध्ये आत्ता जे काही विरोधी पक्ष म्हणतात ते स्वतः त्यांनी बहिष्कार टाकला। याचा अर्थ त्यांना या आरक्षण देण्याच्या संदर्भात आस्था नाही, आम्ही आरक्षणाचे बाजूचे आहोत। त्यामुळं अशा प्रकारच्या ज्या रॅल्या आणि आत्ता जी काय आरक्षणाची मागणी होती ती योग्य आरक्षण मिळावं या मताचे आम्ही, आमचा पक्ष, आमचा महायुतीसुद्धा आरक्षणाच्या बाजूची आहे। परंतु ज्या पद्धतीनं या प्रसंगाला तोंड देऊन त्यातून मार्ग काढण्याची जी काही योजना आखायला पाहिजे सर्वांनी मिळून आखायला पाहिजे। जरांगे पाटील आक्रमक होत आहेत आणि वारंवार आपल्या देवेंद्र फडणवीसांवर ते आरोप लावतात। नाही, मला असं वाटतं की या देशात भाषण स्वातंत्र्य, लिखाण स्वातंत्र्य आणि वर्तमानपत्राचं स्वातंत्र्य हे अबाधित आहे। कोणी काय बोलावं, कोणी काय लिहावं हे ज्याचा त्याचा प्रश्न आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।